जय महाराष्ट्र मित्रांनो आर-टी-ई म्हणजे राईट टू एज्युकेशन. या आर-टी-ई अंतर्गत लहान मुलांना मोफत शिक्षण दिलं जातं. यामध्ये पहिली असेल, नर्सरी, ज्युनियर, सिनियर के-जी यामध्ये प्रायव्हेट शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळतं. तुम्हाला कोणतीही फीस भरावी लागत नाही. आता ही आर-टी-ई ॲडमिशनची प्रोसेस यावर्षी मात्र लवकर सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे आता ऑनलाईन जे अर्ज आहेत ते आर-टी-ई ॲडमिशनचे अर्ज आजपासून म्हणजे 14 जानेवारी 2025 पासून ते 27 जानेवारी 2025 पर्यंत असणार आहेत. आता आर-टी-ई ऑनलाईन ॲडमिशनचा जो काही ऑनलाईन फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा त्याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी या ॲडमिशनसाठी कोण पात्र आहे, कोण अर्ज करू शकतं, वयाची अट काय आहे म्हणजे एज क्रायटेरिया काय आहे, तसेच यामध्ये कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची आहेत, संपूर्ण माहिती ए टू झेड माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे. ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनातर्फे 13 जानेवारी 2025 रोजी ही नोटीस काढण्यात आलेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ज्यामध्ये सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाबाबत सुधारित सूचना. आता काय सूचना आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर तुम्हाला माहीतच असेल, आर-टी-ई मध्ये स्वयं अर्थसहाय्य शाळा असतात, तसेच विना अनुदानित शाळा सुद्धा असतात. म्हणजेच खाजगी शाळा तसेच पोलीस कल्याणकारी शाळा विना अनुदानित असतात आणि महानगरपालिकेमधल्या शाळा ज्या अर्थसहाय्यित शाळा असतात, यामध्ये आर-टी-ई 25% प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन राबवण्याबाबत या संदर्भातली नोटीस आहे. आता यामध्ये जी काही प्रक्रिया आहे, ऑनलाईन अर्ज मागवण्याची जी प्रक्रिया म्हणजेच ऑनलाईन अर्ज कधी सुरू होणार आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. 14 जानेवारी 2025 ते शेवटची तारीख आहे 27 जानेवारी 2025. या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत. तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याविषयीचा व्हिडिओ आपण उद्या घेऊन येऊयात. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर भेटून जाईल. तर ऑनलाईन अर्ज कुठे करायचा, तर मित्रांनो, या संबंधीची जी वेबसाईट आहे ती तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. या वेबसाईटवरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. या नोटीसमध्ये महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. वंचित घटक कोणकोणते आहेत आणि कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये येतात ते देखील या ठिकाणी दिले आहेत. त्यानंतर तसेच यामध्ये जे बाकीचे आहेत म्हणजेच ओबीसी आणि ओपन, त्यांना मात्र वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे आणि ते आर्थिक दुर्बल घटकांमध्ये येतात असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. ऑनलाईन अर्ज भरताना तुम्ही जास्तीत जास्त 10 शाळांची निवड करू शकता. पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे जे अंतर आहे ते गुगल मॅपने निश्चित करायचे आहे. ते व्यवस्थित निश्चित करून घ्या. अर्ज कसा भरायचा तो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. अजून काही महत्त्वपूर्ण जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला या PDF मध्ये या नोटीसमध्ये दिलेले आहेत. तर PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आणि ही PDF तुम्ही लवकरात लवकर डाउनलोड करून सगळे पॉईंट्स, एक एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो इथे वाचून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच ऑनलाईन अर्ज उद्या करायचा आहे. या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण पॉईंट जे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामध्ये हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. यापूर्वी आर-टी-ई मध्ये ज्यांनी प्रवेश घेतला असेल त्या अंतर्गत आता शाळेत प्रवेश घेतला असेल तर सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. अर्ज करताना तुम्ही एकच अर्ज व्यवस्थित पद्धतीने करायचा आहे. एकापेक्षा जर अधिक अर्ज तुम्ही भरला असेल म्हणजे 2 अर्ज 3 अर्ज केले असतील तर एकही अर्ज लॉटरीमध्ये विचारात घेतला जाणार नाही. तुमचा अर्ज बाद केला जाईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करायची नाहीत. जेव्हा तुम्हाला आर-टी-ई मध्ये नंबर लागेल, लॉटरीमध्ये नंबर लागेल तेव्हाच तुम्हाला ती कागदपत्रे आहेत ती घेऊन जे काही शाळा आहेत
त्यामध्ये तिथे जमा करायची आहेत. ऑनलाईन कोणतीही अपलोड करायची नसतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. या RT प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे जवळ असणे गरजेचे आहे ते लक्षात ठेवा. पहिले म्हणजे तुमचा निवासी पुरावा. हा ॲड्रेस प्रूफ तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्यामध्ये तुम्ही पुराव्यामध्ये रेशनिंग कार्ड देऊ शकता. रेशनिंग कार्ड नसेल तर ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर वीज देयक म्हणजेच लाईट बिल देखील तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. लाईट बिल नसेल तर टेलिफोन बिल देखील नसेल तर प्रॉपर्टी टास्क किंवा घरपट्टी नसेल तर मतदान ओळखपत्र, ते सुद्धा नसेल तर पासपोर्ट किंवा बँकेचे पासबुक, या सगळ्यांपैकी कोणतेही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. आणि यापैकी कोणतंच तुमच्याकडे नसेल तर निवास ॲड्रेस प्रूफ म्हणजेच तुम्ही रेंट ॲग्रीमेंट दिलं तरी चालेल. त्यामुळे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. म्हणजेच पालक कधी कधी बाहेरगावी राहतात आणि तिथे त्यांच्याकडे कोणताही पुरावा राहण्याचा नसतो, तर त्यासाठी पहा, नसल्यास भाडे करार देखील ग्राह्य धरण्यात येईल असे आहे. फक्त हा भाडे करार ऑनलाईन असणं गरजेचं आहे आणि तो कमीत कमी 11 महिन्यांचा म्हणजेच रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट तुम्हाला काढावा लागेल. शेजारील माहिती सेवा केंद्रामध्ये किंवा जिथे रेंट ॲग्रीमेंट काढतात तिथे जाऊन ऑनलाईन पद्धतीने रजिस्टर करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, कमीत कमी 11 महिन्यांचं असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं कागदपत्र आहे ते म्हणजे जन्मतारखेचा पुरावा, ज्यामध्ये ग्रामपंचायत असेल, मनपा असेल किंवा नगरपालिका असेल यांचा दाखला म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट तुम्ही इथे द्यायचा आहे. जन्माचा दाखला इथे तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर पुढचं कागदपत्र आहे तिसरं, ते म्हणजे सामाजिक वंचित जात संवर्गातले जे काही मुलं आहेत त्यांचा पालकांचा जातीचा दाखला असणं गरजेचं आहे. इथे पहा, जातीचा दाखला जे कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठीच जातीचा दाखला मॅडेटरी असणार आहे. परराज्यात जर जातीचा दाखला असेल तर तो या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार नाही. आपल्याच महाराष्ट्र राज्याचा जातीचा दाखला कॅटेगरीमध्ये येतो, त्यांना इथे देणं बंधनकारक आहे. हा दाखला वडिलांचा सुद्धा चालेल किंवा बालकांचा सुद्धा चालणार आहे. पालकांचा म्हणजेच इथे लहान मुलांचा काढला असेल किंवा वडिलांचा असेल तर तोच जातीचा दाखला इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचं कागदपत्र आहे आर्थिकदृष्ट्या कॅटेगरी दुर्बल आहेत जे दुसऱ्या कॅटेगरीमध्ये येतात म्हणजे ओपन वगैरे, त्यांना मात्र इथे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. यामध्ये तुम्ही 2023-24चा किंवा 2024-25चा यापैकी 1 लाखापेक्षा जे काही कमी उत्पन्न वार्षिक उत्पन्न आहे ते तहसीलदाराचा दाखला हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. उत्पन्नाचा दाखल्याकरिता पगाराचा दाखला, सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा मालकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे. उत्पन्नाचा दाखला नसेल तर पगाराचा दाखला किंवा सॅलरी स्लिप किंवा कंपनीचा किंवा मालकांचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे. ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कॅटेगरीमध्ये येतात, जे ओपन मध्ये कॅटेगरी येतात, त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी लागणार आहे आणि SC ST साठी मात्र हा उत्पन्नाचा दाखला लागणार नाही. तर ही सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे. आता जे काही लहान मुलं असतील ते अपंग वगैरे असतील तर त्यांना, दिव्यांग असतील तर त्यांना 40% कमीत कमी इथे अपंग असणे गरजेचे आहे आणि त्यांच्याकडे प्रमाणपत्र असणे देखील गरजेचे आहे. त्यानंतर जे काही अनाहत बालके असतील त्यांचे सुद्धा आवश्यक कागदपत्रे वगैरे लागतील, जे संमतीपत्र वगैरे हमीपत्र देऊ शकता. बाकीचे जे काही बाकीचे असतील त्यांच्यासाठी विधवा, घटस्फोटित आई अथवा वडील असेल, यापैकी जर पर्याय निवडला तर त्या संबंधितली सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. हे तुम्हाला सगळे वाचून घ्या. महत्त्वाची कागदपत्रे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली आहेत. आता आपण जे काही पॉइंट्स पाहिले ते थोडक्यात आता शॉर्टकटमध्ये समजून घेऊयात. पहिला पॉइंट आहे RT अंतर्गत तुमच्या पाल्याला शाळेमध्ये मोफत प्रवेश भेटतो. यामध्ये कुठलेही शुल्क आकारले जात नाही. SC ST जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर उत्पन्नाच्या दाखल्यासाठी गरज लागणार नाही. त्यानंतर खुल्या वर्गासाठी वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आतलं असावं, म्हणजे जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात
खुल्या वर्गात येतात त्यांना इथे 1 लाखाच्या आतमधला उत्पन्न दाखल्याची आवश्यकता लागणार आहे। त्यानंतर ॲडमिशनचे जे काही सीट आहेत ते उपलब्ध होतील आणि याची पालकांनी नोंद घ्यावी। RTE शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आरक्षित जागेवरती आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी ही RTEची प्रक्रिया राहणार आहे। आवश्यक ती कागदपत्रे मी आत्ताच तुम्हाला सांगितली आहेत, ज्यामध्ये रहिवासी पुरावा 1 लागतो, ज्यामध्ये तुम्ही आधार कार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, लाईट बिल यापैकी कोणतंही देऊ शकता। ते नसेल तर रेंट ॲग्रीमेंट देखील देऊ शकता। त्यानंतर जन्माचा दाखला, त्यानंतर पासपोर्ट साइज फोटो असेल तर ठेवा। जातीचा दाखला, जे काही SC ST आहेत त्यांना या ठिकाणी जातीचा दाखला, जे कॅटेगरीमध्ये येतात त्यांना इथे लागणार आहे। ओपन आणि OBC साठी 1 लाखाच्या आतमधील उत्पन्नाचा दाखला लागणार आहे। महत्त्वपूर्ण पॉइंट तुम्हाला समजले असतीलच। आता वयाची काही अट आहे, ती वयाची अट इथे आपण थोडक्यात समजून घेऊयात। आता वयाची अट या टेबलमध्ये तुम्ही पाहू शकता, म्हणजेच इथे वय किती लागणार आहे। पहिला आहे प्ले ग्रुप, नर्सरीसाठी वयोमर्यादा आहे 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये तुमच्या मुलाचं 3 वर्षे इथे कंप्लीट असणं गरजेचं आहे। कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 4 वर्ष 5 महिने 30 दिवस जर इथे प्ले ग्रुप किंवा नर्सरीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना ज्युनियर KGला ॲडमिशन द्यायचं असेल 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये कमीत कमी 4 वर्ष, जास्तीत जास्त 5 वर्ष 5 महिने 30 दिवस। तसेच सिनियर KGला ॲडमिशन घ्यायचं असेल तर 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 मध्ये 5 वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त 6 वर्ष 5 महिने 30 दिवस। त्यानंतर चौथा आहे इयत्ता पहिली 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीमध्ये कमीत कमी 6 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे, जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने 30 दिवस। हे झालं वयाचं संपूर्ण क्रायटेरिया। तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेलच। तर मित्रांनो, अर्ज सुरू होणार आहेत त्याविषयीचा व्हिडिओ देखील येणार आहे। उद्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तसेच ज्यामध्ये वयाच्या काय प्रकार आहे हा संपूर्ण सुद्धा तुम्हाला समजला असेलच। महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या सर्व पालकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।